का अचानक त्यांच्या छातीत दुखायला लागले? हे सर्व टेन्शन घेतल्यामुळे होत आहे. त्यांनी कोणत्या गोष्टीचे टेन्शन घेतले आहे का? हो, ते सतत कामात असतात, सतत कामाचं टेन्शन घेत असतात. आता त्यांना कामापासून जरा वेळ दूर करायला सांगा, फॅमिली सोबत वेळ घालवायला सांगा, हसायला सांगा, बोलायला सांगा. त्यांचं आपोआप टेन्शन कमी होईल. तर हीच परिस्थिती सर्वांची आहे. आमच्या नाटकाचा हाच उद्देश आहे की नेहमी हसत राहिले पाहिजे. आम्ही एक नाटक सादर करणार आहोत. तर मी कुमारी तेजस्विनी संजय दुबळे, मी कुमारी पूर्वा संदीप चव्हाण मी कुमारी साक्षी सुनील काळे तुमच्या समोर एक नाटक सादर करणार आहोत. हॅलो, कुठे आहेस तू? घरी. चल ना आपण बाहेर फिरायला जाऊया. हो, मी इथेच. मॅडम मी तुम्हाला काही प्रश्न विचारू? हो हो, विचारा ना. तर तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांसाठी काय केलं, म्हणजे फ्रेंड्स फॅमिली यांच्यासाठी आतापर्यंत काय केलंय? भावाची गाडी विकून टाकली पृथ्वीमधला पेट्रोलचा साठा संपू नये म्हणून. दर रविवारी दुपारी 12 वाजता उठते, कारण घरच्यांना माझ्या नाश्त्याचा त्रास होऊ नये म्हणून. बहिणीला आजपर्यंत एकही गिफ्ट दिलं नाही, कारण तिच्या डोळ्यातून अश्रू येतील म्हणून. जवळच्या पण लोकांसाठी एवढं केले आणि दूरच्या पण लोकांसाठी एवढं केले. अहो, दर महिन्याला मी कॉलिंगचा अनलिमिटेड रिचार्ज करते, पण कॉलवर कोणासोबतच बोलत नाही, कारण अंबानींना 2 टाइमचे जेवण भेटू दे म्हणून. आता एवढं सगळं करते मी. आता तुम्हीच सांगा काय करू मी? बरं पुढचा प्रश्न, तुम्हाला कशाची सवय लागली आहे का? हो, लोक दारू पितात त्यांना दारू पिण्याची सवय लागते. लोक सिगरेट ओढतात त्यांना सिगरेट ओढण्याची सवय लागते. लोक तंबाखू खातात त्यांना तंबाखू खाण्याची सवय लागते. पण मी आणि माझी मैत्रीण लहानपणापासून अभ्यास करतोय, पण अभ्यासाची सवय मात्र कधीच लागली नाही. बापरे, तुम्ही कधी कोणत्या विषयात नापास झाला आहात? आम्ही खरं तर एकाच विषयात नापास व्हायचो, तो म्हणजे गणित. आम्ही गणित विषयात कायम नापासच व्हायचो, कारण त्रिकोण बघून आम्हाला समोस्याची आठवण यायची. बापरे, आमच्यात काहीतरी वेगळाच विषय आहे. शिक्षक एवढे जीव तोडून शिकवायचे, पण एकही लक्षात राहिले नाही. पण आतापर्यंत मैत्रिणीने जे काही शिकवलं ते सगळं लक्षात आहे. मी तर एकदम खरं सांगते, मी माझ्या आयुष्यात मैत्रीणच्या सक्सेसवर कधीही जळाले नाहीये, शाबास. कारण मैत्रीण आयुष्यात कधी सक्सेस झालीच नाही. पुढचा प्रश्न, तर मॅडम प्रत्येक वेळी काही तुम्हीच प्रश्न विचारणार? आता मी प्रश्न विचारते. 1 किलो बटाटे 200 रुपयाला, तर एका दिवसाला किती लिटर दूध देणार? एका दुकानात शेंगदाणे 200 रुपये किलोनं आहे, तर त्या दुकानदाराच्या बायकोचं नाव काय? एका मुलीचे वय 18 वर्षे, तर कोंबडी कितीच्या स्पीडनं निघालणार? गरुड सर्वात उंच जिंकतो, तर तुमच्या आजीच्या भावाच्या बायकोच्या पोराचं नाव काय? अरे हे तर सगळे अनलॉजिकल प्रश्न आहेत, एका पण प्रश्नाला लॉजिक नाही. अहो, प्रश्न बरोबर आहे, तुम्हाला उत्तरच देता येत नाही. आता मी पण असे अनलॉजिकल प्रश्न विचारते. विचारा ना. विचारतेच. एक माणूस मंगळावर चहा पितो, मग तो स्टीलच्या कपात पिणार की मातीच्या? काचेच्या कपात. काचेचा कप मंगळावर काय तुमच्या नाना नेऊन देणार? मंगळावर चहा काय तुमचे काका आणून देणार? बरोबर. मला सांगा, सध्या तुमच्या लाईफमध्ये काय सुरू आहे? सध्या माझ्या लाईफ मध्ये काय सुरू आहे माझं मलाच कळना झालंय. प्रॉपर्टी घ्यायची होती, बँकेतून लोन घ्यायला गेले. आता बँकवाले म्हणतात प्रॉपर्टी नावावर असल्याशिवाय लोन निघत नाही. केस गळालेत म्हणून टेन्शन घेतलेलं, नंतर कळालं टेन्शन घेतलेलं म्हणूनच केस गळतात. काल आधार कार्ड काढायला गेले, कारण मला सिम कार्ड घ्यायचं होतं. आता आधार कार्ड वाला म्हणतोय मोबाईल नंबर असल्याशिवाय आधार कार्डच निघत नाही. मी म्हणते पैसे आले तर काहीतरी करेन, पण पैसे म्हणताय तू काहीतरी कर तरच मी येईन. बापरे. बर पुढचा प्रश्न, मनुष्य हे कसा प्राणी आहे? मनुष्य आहे तसा प्राणी जो पहिले झाड तोडतो, त्याच झाडापासून कागद बनवतो आणि त्याच कागदा म्हणतो झाडे लावा झाडे जगवा. हे बाकी खरंय. मनुष्य आहे तसा प्राणी ज्याला हॉटेलमध्ये घरच्यासारखं जेवण लागतं आणि घरी मात्र हॉटेलसारखं जेवण लागतं. मनुष्य हा एक असा प्राणी आहे की ज्याने विजेचा शोध लावला, स्वतःच लाईट बिल भरतोय, स्वतःच करंट लावून मरतोय. मनुष्य हा एक असा प्राणी आहे ज्याला जनावर म्हटलं तर राग येतो आणि वाघ म्हटलं तर अभिमान वाटतं. खरं तर वाघ हा एक जनावरच आहे. हे बाकी खरं बोललं. मनुष्य हा एक असा प्राणी आहे जो लहानपणी अंधाराला घाबरायचा आणि आता लाईट बिल बघून उजेडाला घाबरतो. बरोबर. मला सांगा, पूर्वीच्या लोकांमध्ये आणि आताच्या लोकांमध्ये काय फरक आहे? पूर्वीच्या लोकांमध्ये आणि आत्ताच्या लोकांमध्ये एवढाच फरक आहे की पहिले मुली घाबरायच्या, मुलगा कसा भेटेल. आता मुलं घाबरतायत, मुलगी कशी भेटेल. पहिला जेवणारी एका जागी असायचा आणि वाढपी फिरायची. आता वाढपी एका जागी असतात आणि जेवणारी फिरतायत. पहिले घरात कुत्रा जाऊ नये म्हणून गेटवर एक माणूस असायचा. आता घरामध्ये माणूस जाऊ नये म्हणून गेटवर एक कुत्रा असतो. बरोबर. मॅडम, पास झाले आता तुमचे प्रश्न. आता आम्ही जातो. निघा. तर हीच परिस्थिती सर्वांची होती. आम्ही नेहमी हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा, विसरून टेन्शन जाऊ चला, आनंदाने गाऊ चला, विसरून टेन्शन जाऊ चला,
येईल रिपोर्ट 12